नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नेहमीच बाहेर गेल्यानंतर धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर शेवभाजी मागवतो. तर आज आपण त्याचप्रमाणे घरी बनवूया, एकदम ढाबा स्टाईल. आणि शेवसुद्धा कशी बनवायची ते बघूया आणि शेवभाजी पण थोडक्यात कशी बनवायची ते बघूया. तर शेवभाजी जी बनवतो आपण तर ती जशी हॉटेलमध्ये तशीच बनवणार आहोत. आज आपण जे शेवभाजीसाठी जी शेव बनवतो तर त्याची रेसिपी बघणार आहोत. आणि घरच्या घरी एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि घरी बनवलेला स्वच्छताही असते आणि कमीत कमी पैशामध्ये आपली भरपूर ही शेव बनल्या जाते. तर बघू शकता कलरही छान आला, एकदम जशी बाजारात मिळते तशीच आज आपण हे शेवभाजीची मसाला शेव बनवूया. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर हे 2 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे घरचंच आहे, म्हणजे घरी मी डाळ दळून आणलेली आहे. तर 2 कप बेसन घेतलेलं आहे. बारीकच आहे, खूप जाडसर पण नाही, आपण जसं नेहमी घरामध्ये वापरतो. तर 2 कप बेसनसाठी आपण 4 कप मैदा वापरणार आहोत. तर आता हे तुम्हाला वाटत असेल मैदा कशासाठी वापरत आहे. तर मैदा आपण याच्यासाठी वापरत आहोत की आपल्याला ही शेव थोडीशी कडक बनवायची आहे. कारण जेव्हा आपण रसाभाजी बनवतो त्यामध्ये आपण शेव घालतो तर ती नरम नाही व्हायला पाहिजे, थोड्या वेळात ती कडक राहायला पाहिजे. तर आता आपण हे तयारी करूया. तर बेसन पीठ आपण हे सगळं चाळून घेतलेलं आहे. तर आता हे मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं मी अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरला तरीसुद्धा चालते. आता मी थोडा मोठा चमचा वापरलेला आहे. तर मोठ्या चमच्यानं मी 1 चमचा लसूण पावडर घातलेली आहे. ही घरी बनवलेली लसूण पावडर आहे. त्यानंतर धने जिरे भाजून मी हे पावडर करून ठेवले तो 1 चमचा घातलेला आहे. तुम्ही पोहे खायचा चमचासुद्धा घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी ओवा घातला. 1 चमचा मी आमचूर पावडर घातलेला आहे. घरी बनवलेलंच आमचूर पावडर आहे. छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले छान एकत्र व्हायला पाहिजे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही, तेलसुद्धा वापरलेलं नाही, फक्त पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान पीठ आपल्याला खूप पातळ नाही भिजवायचं आहे आणि खूप घट्टही नाही भिजवायचं. बघू शकता तुम्ही, याप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण हे शेव करायचं जे साचा घेतलेला आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि मोठी प्लेट घेतलेली आहे. जी मोठी छिद्राची जी असते ती, जी आपण कुरडईसाठी जी वापरतो ती प्लेट, कारण ही शेव थोडीशी जाडसर असते. आता आपल्याला हे पीठ पूर्ण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हवा नाही जायला पाहिजे. तेल पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती. छान आपलं तेल गरम झालं, त्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा, म्हणजे हातालाही वाफ लागत नाही. शेव टाकल्यानंतर वरचे बबल्स कमी झाल्यानंतरच आपल्याला ही शेव पलटून घ्यायची आहे. तर आता हे वरचे बबल्स कमी झाले. आता आपण शेव पलटून घेऊया आणि पुन्हा आपल्याला एक अर्धा मिनिट आपल्याला ही शेव आपल्याला छान तळून घ्यायची, कारण ही थोडीशी जाडसर असल्यामुळे आपल्याला व्यवस्थितच ही तळून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. मस्त आपली ही शेवभाजीची शेव तयार झालेली आहे. आता आपण जे राहिलेलं पीठ आहे त्याची पण पूर्ण शेव पाडून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला हाताने तोडून पण दाखवणार आहे. मस्त आपली कडक आणि एकदम मसालेदार शेव तयार झालेली आहे. तर ही शेवभाजीची शेव, तर एवढ्या शेवमध्ये तुम्ही किती 3-4 भाज्या करू शकता आणि घरी बनवलेली कधी चांगलंच. आणि जेव्हा आपण ही भाजीची शेव बनवतो त्यामध्ये मसाला घालायचा. तुमच्याकडं काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा गोडा मसालाही घालू शकता. आणि ही जेव्हा आपण ही मसाला शेवभाजीची जी आमटी बनवतो ही थोडीशी तुम्ही दाटसर पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा पातळसर ठेवली तरी काही हरकत नाही, कारण शेवमध्ये टाकल्यानंतर थोडासा त्याला दाटसरपणा येते आणि शेव लवकर नरम होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये पिठामध्ये मैदा वापरलेला आहे. कारण काय होते, बऱ्याच वेळ थोडीशी कडक राहते शेव. तर एकदम झणझणीत आपली आणि एकदम धाबा स्टाईल ही शेवभाजी तयार आहे आणि मसाला शेवसुद्धा तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागते ही शेवभाजी, किंवा साधी आपली चपाती किंवा भातासोबत
किंवा तुम्ही तंदूर जर बनवत असाल तर तंदूरसोबतसुद्धा अप्रतिम लागते ही शेवभाजी. तर तुम्ही नक्कीच याप्रमाणे ही मसाला शेव बनवून बघा. आणि घरच्या घरी मसाला शेव बनवल्यानंतर छान मस्त ढाबा स्टाईल आपण ही शेवभाजीसुद्धा बनवू शकतो. तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.